आगामी खरीप हंगामासाठी शेत शिवारातील मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आलेली असतानाच परभणी जिल्ह्याला डिझेल टंचाईच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत. बोरी येथील एसपी पेट्रोल पंपावर मंगळवारी रात्रीपासूनच शेतकऱ्यांनी डिझेलसाठी मुक्काम ठोकला होता. रात्रभर ताटकळल्यानंतर बुधवारी दुपारी 2 वाजेपर्यंत पंपावर वाहनांच्या आणि प्लॅस्टिकच्या कॅन घेऊन आलेल्या शेतकरी आणि नागरिकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. मिळालेल्या माहितीनुसार बोरी येथील पंपावरील डिझेल मंगळवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास पूर्णपणे संपले होते. त्यामुळे रात्रीपासूनच अनेक ट्रॅक्टर चालक आणि शेतकरी पंप परिसरातच थांबून राहिले. अखेर बुधवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास डिझेलचा टँकर दाखल झाला. टँक रिकामी होऊन डिझेल वाटप सुरू होताच आधीच रांगेत असलेल्या शेतकऱ्यांनी आणि वाहनधारकांनी एकच गर्दी केली. संपूर्ण पेट्रोल पंपाला प्लॅस्टिकच्या कॅनचा वेढा पडला होता. राज्यात डिझेल आणि पेट्रोलचा मुबलक पुरवठा सुरू आहे असे दावे सरकारकडून केले जात असले तरी ग्रामीण भागातील वास्तव मात्र अत्यंत विदारक आहे. सध्या पेरणीपूर्व मशागतीसाठी ट्रॅक्टर व इतर शेती यंत्रांना डिझेलची नितांत गरज आहे. अशा ऐन हंगामाच्या वेळी शेतकऱ्यांना इंधनासाठी वणवण फिरावे लागत आहे. जिल्हा पुरवठा विभागाने संभाव्य मागणीचा विचार करून इंधनाचे योग्य नियोजन न केल्यास ही कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याचा थेट आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. बोरी आणि परिसरातील पंपावर डिझेलचा नियमित व मुबलक पुरवठा करावा अशी जोरदार मागणी आता वाहनधारकांनी केली आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.